मागच्या व्हिडिओमध्ये आपण इमोशनल पॅटर्न म्हणजे काय, इमोशनल पॅटर्न रिपीट का होत आहेत हे बघितलं. पण प्रश्न हा आहे की हे पॅटर्न थांबवायचे कसे, यात बदल कसा करायचा. कधी कधी आपल्याला जाणीवही असते, कारणे देखील माहीत असतात, पण जेव्हा ती परिस्थिती येते तेव्हा आपण पुन्हा तोच रिस्पॉन्स देतो. आज आपण इमोशनल पॅटर्न ब्रेक कसे करायचे याची साधी सोपी पण तितकीच प्रभावी पद्धत पाहणार आहोत. मी या पद्धतीला 6R असे नाव दिले आहे. सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो की इमोशनल पॅटर्न तुमच्याबरोबर रिपीट होत आहे म्हणजे तुमच्यात काहीतरी कमी आहे, तुम्ही कमजोर आहात किंवा तुमचं नशीबच खराब आहे असा त्याचा अर्थ होत नाही. उलट इमोशनल पॅटर्न तुमच्यासाठी एक मेसेज आहे. मन या मेसेजद्वारे तुम्हाला मदत करत आहे ज्या भावना अजूनही हील झालेल्या नाही त्या हील करण्यासाठी, ज्या भावना तुमच्या मार्गामध्ये अडथळा ठरू पाहत आहे त्या हील करण्यासाठी. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता दातीर या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. चला तर मग मित्रांनो, पाहूया 6R पद्धत. पहिली स्टेप आहे रेकग्नाइज. ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. स्वतःच्या भावनांसाठी इतरांना दोष देणं थांबवा आणि स्वतःलाही सांगा की माझ्याबरोबर काहीही चुकीचं घडत नाही, उलट माझं शरीर, मेंदू आणि मन मला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा आपण ब्लेम करणं थांबवतो तेव्हा आणि तेव्हाच बदल शक्य आहे. दुसरी स्टेप आहे रिअलाइज. आता एक कनेक्शन शोधा. ज्या भावना रिपीट होत आहेत त्या भावना तुमच्या आयुष्याच्या कोणत्या क्षेत्राशी जोडलेल्या आहेत. उदाहरणार्थ आरोग्य, पैसा, नातेसंबंध की करिअर. जरी या भावना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्रास देत असतील पण मूळ भावना तर एकच आहे ना. या भावना ओळखणे म्हणजे पॅटर्न ब्रेक होण्याची सुरुवात आहे. तिसरी स्टेप आहे रिकॉल. स्वतःला विचारा की या भावना मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा कधी अनुभवल्या होत्या, तेव्हा तुमचं वय किती होतं. कदाचित तुम्ही त्यावेळी अगदी लहान असताल. आणखी मागे जात स्वतःला विचारा की खरोखर या भावनाची सुरुवात माझ्यापासूनच झाली आहे का, की माझे आईवडील, माझ्या पूर्वजांनी या भावना अनुभवल्या आहेत, किंवा ज्या भावना त्यांनी व्यक्त केल्या नाहीत त्या भावना माझ्यातून व्यक्त होत आहेत का. उदाहरणार्थ माझ्या आईने तिच्या आयुष्यामध्ये खूप सहन केलं, ती राग व्यक्त करू शकली नाही, मग तो राग माझ्यातून व्यक्त होत आहे का. चौथी स्टेप आहे रिलीज. सर्वात पहिल्यांदा आपलं शरीर शांत करा, श्वासावर लक्ष द्या आणि स्वतःला विचारा की त्यावेळी मी कोणता निर्णय घेतला होता, माझं काय मत निर्माण झालं होतं, मी कोणता विश्वास बनवला होता. उदाहरणार्थ मी जर माझ्या भावना व्यक्त केल्या तर घरामध्ये वादविवाद होतात. आता स्वतःला सांगा की त्यावेळी तो निर्णय उपयोगी असेल, योग्य असेल, पण आज तो अडथळा ठरत आहे आणि म्हणून तो सोडून देण्याची स्वतःला परवानगी द्या. हिलिंग म्हणजे फक्त सोडून देणे नसते, तर कधीकधी प्रेमाने आणि आदराने ती परत करणे असते. ज्या दुःखाची, ज्या भीतीची सुरुवात आईवडिलांपासून, पूर्वजांपासून झालेली आहे, ते दुःख आणि भीती त्यांच्याकडे आदराने आणि प्रेमाने परत करा. पाचवी स्टेप आहे रिप्लेस. जे जुनी बिलीफ आहे त्या जुने बिलीफच्या ऐवजी आता नवीन बिलीफ तयार करा. उदाहरणार्थ मी आता सुरक्षित आहे, मी नाही म्हणू शकतो, माझ्या गरजा देखील महत्त्वाच्या आहेत, मी माझ्या भावना व्यक्त करणे माझ्यासाठी योग्य आहे. आणि हे फक्त बोलायचं नाही तर हे स्वतः अनुभवायचं, फील करा. जे जे तुम्ही बोलत आहात ते फील करण्याचा प्रयत्न करा. सहावी स्टेप आहे रिक्लेम. हिलिंग म्हणजे फक्त दुःखदायक भावनांपासून सुटका करून घेणे नाही, तर भविष्यात देखील नवीन दृष्टिकोनातून सर्व गोष्टींकडे पाहणे आणि जुन्या रिॲक्शनऐवजी नवीन रिस्पॉन्स निवडणे. जेव्हा आपण भविष्यामध्ये नवीन रिस्पॉन्स निवडतो तेव्हा आणि तेव्हाच पॅटर्न ब्रेक होतो, तो पण कायमचा. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की या 6R पद्धतीचा उपयोग तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये करू शकता. मग एखादा आजार बरा करण्यासाठी असेल, तुमचे नातेसंबंध सुधारण्यासाठी असेल, किंवा करिअरमध्ये, व्यवसायामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी असेल. कारण शेवटी कोणत्याही क्षेत्रातील समस्येमागे या तुमच्या भावना असतात. मित्रांनो,
हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच डीप हिलिंग विषयांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.